नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थंबनेल तुम्ही बघितलाय, थोडासा वेगळा वाटेल. वेगळा यासाठी की आज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा माझा विचारच नव्हता. कारण गेली 2 सेशन आपण जर बघितले, 2 सेशन म्हणजे 2 विषय जर बघितले, पहिला विषय होता जॉब करावा की बिझनेस करावा. त्याचे सलग 2-3 व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह टाईप होते. त्यानंतर आपण घेतला विषय सिबिलचा. त्याचेही जवळ 1-2-3 व्हिडिओ झाले, ते सुद्धा पूर्ण त्या कर्ज, सिबिल स्कोअर, सिबिल या सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओची ती एक शृंखला तयार झाली. म्हणजे एकूणच इन्फॉर्मेटिव्ह. त्यानंतर मग थोडंसं असं वाटायला लागलं की जरा आपला जो एक हे चालू झाला आहे, एरा आहे, म्हणजे थोडक्यात आपण जे विषय मांडतो आहोत तो फक्त इन्फॉर्मेटिव्ह टाईप होतं. म्हणून म्हटलं आज एक वेगळा विषय घेऊया. वेगळा विषय म्हणजे असा काही फार वेगळा असा भाग नाही, पण थोडासा आपण म्हणतो ना की प्रेरणा देणारा, काहीतरी वेगळीकडे तुमचा दृष्टिक्षेप टाकावा लागेल अशा पद्धतीचा व्हिडिओ आज बनवावा असं मला वाटलं. पण त्याआधी एक मला म्हणजे सांगावं वाटतं की आपल्या चॅनलवरती आता जे व्हिडिओ बघतायत आपले सबस्क्रायबर, तर त्यामध्ये काही लोक आता आपल्या त्या व्हिडिओखाली कमेंट्स लिहायला लागले आहेत किंवा प्रश्न विचारायला लागले आहेत. आणि त्यातच आजचा एक मी प्रश्नाचा उल्लेख करतो. प्रश्न असा आहे की प्रश्न आपल्याला सुभाष खाडे P1M यांनी विचारला आहे. माझं सिबिल चांगलं आहे, खाजगी बँकेचं 1 लाखाचं लोनसुद्धा मंजूर झालं आहे, परंतु माझे 2 गॅरंटर रेग्युलर EMI भरत नाही, त्यामुळे त्यांचे अकाउंट NPA झाले आहे. आणि असं पुढे त्यांनी लिहिलं आहे की त्यांना 1 लाखाचं जे मंजूर झालेलं लोन होतं ते लोन त्यांना आता ती बँक उचलू देत नाही पूर्णपणे, 50,000 वगैरे काहीतरी उचलायला किंवा असं. म्हणजे थोडक्यात काय की त्यांचा गॅरंटरमुळे जे आहे तो प्रॉब्लेम झाला आहे. असो, तर आता तुम्हाला एक सांगावं वाटतं की जर असे प्रश्न उत्तरांचे आपण जर विषय घेत राहिलो तर तो एक वेगळा विषय होत जाईल आणि माझे लाईनअप असणारे जे विषय आहेत ते वेगळे होते. मग माझं म्हणणं असं आहे की आता हा पहिला प्रश्न आहे, मला वाटतं ह्या 7-8 व्हिडिओ आपण जे मागे केले त्यामध्ये हा पहिला प्रश्न आहे, त्यामुळे अगदी स्वागतच आहे तुमचं. पण सगळे असे काही प्रश्न येतील, त्यासाठी आपण एखादा दिवस ठरवूया आणि त्या दिवशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या सगळ्या प्रश्नांना काही गायडन्स करता येईल का माझ्याकडून, तर ते माहिती देता येईल का, इन्फॉर्मेशन देता येईल का, असा एक विचार करून एक सेशन आपण तो ठेवूया असं माझं मत आहे. त्यामुळे सुभाषजी एक थोडंसं वेट करा. पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न घेऊन त्याबद्दल मी नक्कीच काही चांगली माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या परीने जेवढं काय असेल माहीत होईल तेवढं मी तुम्हाला नक्कीच गाईड करण्याचा प्रयत्न करेन. तर थोडंसं कंटिन्यू करतो आपल्या विषयाला आज. तर विषय थंबनेलमध्ये तुम्ही बघितला असेल की फायनान्शियल सेफ झोनच्या बाहेर या. गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर फायनान्शियल सेफ झोनच्या बाहेर या. सेफ झोन म्हणजे काय हे पण तुम्हाला लक्षात आधी आलं पाहिजे. म्हणजे काय असतं माहिती आहे का, डेली रुटीन लाईफ आपलं झालं ना, म्हणजे मी जॉब करतोय किंवा मी नाही करत आहे, दुसरे कोणतरी घरातले जॉब करतायत, पण एक डेली रुटीन लाईफमध्ये असं काही विशेष, फार काही चांगलं, फार काही वाईट असं काही घडत नाही आहे. निवांत चालू आहे आपलं. म्हणजे लाईफ जे आहे ते निवांत, म्हणजे ॲक्च्युली कोणाचंच निवांत लाईफ नसतं, पण तरीसुद्धा 2 वेळचं चांगलं जेवण व्यवस्थित मिळतं आहे, आपल्याला छत आहे, आपला काय एक छोटासा बिझनेस असेल तर तो चालू आहे, किंवा आपली छोटीशी नोकरी असेल, आपला उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो आहे तेवढ्यात, अशा पद्धतीचं इन्कम तिथून येते. अशा पद्धतीचा हा जो म्हणजे प्रवास सुरू आहे ना, तो आपला निवांत चालू आहे. त्या अँगलने निवांत, म्हणजे त्यातही काही अडचणी असतातच, पण तरीसुद्धा एक तो सेफ झोन चालू असतो. मग मी ह्याला सेफ झोन असं का म्हणतोय, कारण काय असतं माहिती आहे का की आपण आपल्या लेवलला आहोत, म्हणजे आता गरीब आहोत की मध्यम वर्गीय आहोत की श्रीमंत आहोत वगैरे वगैरे, हे सगळं जे आहे ते तुम्ही तुमच्या सिच्युएशननुसार कन्सिडर करा की सध्याची जी कंडिशन तुमची आहे ती तुम्हाला योग्य वाटते का. आणि जर ती योग्यच वाटत असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. मी गरीब आहे, ठीक आहे, मी गरीबच आहे. मी मध्यमवर्गीय लाईफ जगतोय, ठीक आहे, मी मध्यमवर्गीय लाईफ जगतोय. मी श्रीमंत आहे, पण मला काय फार अतिश्रीमंताचं काय विषय नाही. म्हणजे असा
जर तुमचा एक झोन तयार झाला असेल ना, त्याला सेफ झोन मी म्हणतो, फायनान्शियल सेफ झोन. मग मी आज व्हिडिओ जो बनवतोय ना, तो या लोकांसाठी बनवतोय की ज्यांना स्ट्रगल आहे रोज. सेफ झोन असलं तरी स्ट्रगल आहे आणि त्यामधून त्यांना जर बाहेर पडायचं असेल, म्हणजे थोडक्यात गरिबीमधून बाहेर पडायचं असेल, तर त्या सेफ झोनला तुम्हाला तोडावं लागेल. मग ते तोडण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करावी लागेल. तुम्हाला काहीतरी इन्कम सोर्स वाढवावे लागतील. 4 पैशाचा इन्कम ज्यावेळी तुमचा वाढेल त्यावेळी तुमचं लाईफस्टाईल वाढेल, लाईफस्टाईल चांगलं होईल आणि त्यानंतर तुमचा तो म्हणजे खालच्या पायरीवरून तुम्ही वरच्या पायरीवर येता. मग आता तुम्ही विचार करा की तुमची काहीतरी इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा असतेच ना, की आता तुम्ही रेग्युलर बाईकने जात आहात, पण त्या बाईकचं पेट्रोलच भरता भरता महिना जे आहे तुम्ही ते नाकीनऊ येत आहे, तर तुम्ही विचार काय करणार की मी मोठी गाडी घेऊ शकतो? नाही. पण जेव्हा तुमचं हे चालू आहे, कसं तरी तुम्ही ओढत ताणत का होईना ते तुमची गाडी चालू ठेवताय, याचा अर्थ काय आहे की तिथे तुमचा तो सेफ झोन आहे, त्यामध्येच तुम्ही तुमचं आयुष्य जगताय. काही लोक, चला हे तरी किंवा स्ट्रगल करणाऱ्यांचं उदाहरण झालं. काही लोक तर असे आहेत, म्हणजे इथे कोणालाही अगदी म्हणजे डिमोरलाइज मी करणार नाही किंवा तुम्ही म्हणजे हे ऐकल्यानंतर नाराजही होऊ नका. पण काही लोक मी असेही बघतो की जे अगदी निवांत आहेत. म्हणजे त्यांना निवांत आहेत म्हणजे मी नावं ठेवतोय अशा अँगलने नाही, त्यांना स्वतःला समजलेलं नसतं की मी काय करू शकतो. काय करू शकतो म्हणजे तुम्ही स्वतःलाच ओळखलेलं नसतं, अशा कंडिशनमध्ये लोक आहेत. म्हणजे असे बरेच जण आहेत. आता तुम्हाला एक सांगू का खरं, म्हणजे मी आज सोशल मीडियावरती एक लोकसत्ताने एक बातमी दिली होती. आता त्या लोकसत्ताने लिहिताना एक आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे हे आहेत आपले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, म्हणजे त्या सरांनी एक लिहिलं आहे, त्याची बातमी जी आहे ती लोकसत्ताला दिलेली आहे. मग ती बातमी वाचल्यानंतर मला जरा थोडंसं हे फील झालं ॲक्च्युली. काय ती बातमी बघा, त्यांच्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट आहे की देशात सध्या काहींच्याच हाती संपत्ती केंद्रित झाल्याचे, तर दुसरीकडे बहुसंख्य जनता 2 वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली नाही तर देशातील व्यवस्था पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल. भूषण गवई सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाच्या आपल्या. मला एक काय सांगायचं आहे तुम्हाला ह्याच्यामधून, की परत एकदा लगेच रिपीट करतो थोडक्यात फास्ट. देशात सध्या काहींच्याच हाती संपत्ती केंद्रित झाल्याचे, तर दुसरीकडे बहुसंख्य जनता 2 वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली नाही तर देशातील व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळेल. बघा आता याचा पहिला पार्ट जो आहे तो असा सांगतो की ठराविक आणि मर्यादित काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे. सध्या आपल्या देशातली अवस्था, देशातली परिस्थिती सांगितली. मग त्याच्यामध्ये कुठलं राज्य तुम्ही वेगळं काढू नका किंवा काही ना, कारण महाराष्ट्राची अवस्था तशीच, बिहार, बंगाल वगैरे कुठलंही राज्य घेतलं तरी एकत्रित हा विषय जो आहे तो त्यांनी मांडला आहे की ठराविक लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होतंय आणि एकीकडे मात्र बहुसंख्य लोक असे आहेत की 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे. मग हे जे घडतंय ना, हे मला कुठेतरी असं फील करून गेलं की खरंय म्हणजे काय की गेल्या 8-10 वर्षामध्ये, म्हणजे मी कुठल्याही सरकारला टीका करतोय किंवा सरकारला असं ह्याच्यावरती धारेवर धरतोय असं तुम्ही अजिबात विचार करू नका. पॉलिटिकल विषय मांडण्यासाठी मी इथं येत नाही आणि पॉलिटिकल विषय मांडणे हा माझा इथला विषय पण नाही. पण परिस्थितीची जाणीव आपल्या मध्यमवर्गीय माणसाच्या नजरेसमोर आणावी आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल का, तो काहीतरी करू शकतो का, हे सांगण्यासाठी मी हा चॅनल, म्हणजे अगदी हवा असेल तर मी आता हे जे बोलतोय तेच पहिल्या व्हिडिओमध्ये, अगदी पहिला व्हिडिओ बघा आणि हा चॅनल उद्देश काय आहे, सुरू करण्याचा उद्देश काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर हे जेव्हा मी असं ऐकतो, वाचतो, बघतो, मग आता हे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई सर, मग आता कुठेतरी त्यांच्या नजरेला काहीतरी आलंय आणि हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी बोलून झालेलं आहे. पण गेल्या 8-10 वर्षामध्ये बऱ्यापैकी महागाई जी आहे ती प्रचंड वाढली आहे. म्हणजे ह्या सरकारमुळेच वाढले आहे, ह्या सरकारच्या ह्या धोरणांमुळे वाढले आहे, ते मुद्दे आता मी इथं चर्चा करत नाहीये, पण वाढले आहे हे दिसतंय, समजतंय. बरं हे का, कशामुळे, हे तो राजकीय विषय वेगळा किंवा आपल्या ते कोरोना काळमध्ये आला, युद्धाची भूमी काय म्हणतात त्याला, युद्ध सदृश परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण झाली,
वगैरे वगैरे आहे, तेलाच्या किमती वाढल्या म्हणजे क्रूड ऑइल वगैरे, ह्याच्या सगळा जो आहे तो विषय आपण आता इथे घेत नाही. पण एक सर्वसाधारणपणे तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण तुम्हाला तरी वाटतंय का हे आधी विचार करा की महागाई भयानक वाढली, पण त्या प्रमाणामध्ये आपलं इन्कम वाढलं का? नाही वाढलं. म्हणजे काय, याचा अर्थ असा झाला की महागाई आणि इन्कम याचं जर मॅचिंग होत नसेल तर त्यामुळे काय होईल, आपलं लाईफस्टाईल जे आहे ते लाईफस्टाईलच खाली येतं. मग ते लाईफस्टाईल जर खाली आलं तर काय होतं, त्या लाईफस्टाईल खाली येण्यामुळे आपली मानसिक अवस्था बिघडते, त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यावर होतो. कालच्या परवाच्या मला वाटतं त्या कर्जाच्या विषयी बोलताना मी बोललो होतो एक वाक्य, की तुम्ही कर्जाच्या ह्याच्या ओझ्याखाली दबलेला असला की बऱ्याच वेळा अनेकांचे ते कर्ज देणाऱ्यांचे म्हणजे बँकेचे असतील, रिकव्हरी एजन्सीवाल्याचे असतील, फोन आले की आपलं टेन्शन वाढतं, आपली मानसिक अवस्था बिघडते. अगदी तसंच आहे की सर्वसाधारण आज मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांना खरोखरीच संघर्ष फार करावा लागतोय. आणि म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवायला घेतला की तुम्हाला या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी मी सुद्धा काय फार मोठा अतिश्रीमंत वगैरे नाही, पण माझी सुद्धा काही एका स्टेपपासून मी पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेपपर्यंत आलोय, पण त्याच्याही पुढे मला जायची इच्छा आहेच आहे आणि मी त्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे, करतोय. म्हणजे आता फ्रँकली सांगतो, मी ठरवलं होतं की माझ्या बाबतीत बऱ्यापैकी मी थोडं सबस्क्रायबर बेस वाढल्यानंतर म्हणजे आपली कहाणी जी आहे ती दुसऱ्या कोणी ते 1500 लोकांनी तरी ऐकावी, म्हणून मी थोडंसं थांबलो आहे. पण मी नक्की सांगू शकतो की मी स्टेप बाय स्टेप का होईना थोडेसे कष्ट घेत किंवा माझं काही डोकं असेल त्याप्रमाणे मॅनेजमेंट करत करत मी थोडासा स्टेप अप होतोय. तसंच तुम्ही सुद्धा व्हावं ही माझी इच्छा आहे. मग ह्यासाठी तुमचा सेफ झोन जो आहे तो तोडण्याचा आधी प्रयत्न करा. तुम्हाला काय जमतं, म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, घरामध्ये जर 4 लोक असतील आणि कमवणारा एक असेल तर ताण येणारच आहे. त्याऐवजी कमवणाऱ्या दोघांनी सुरुवात केली, कमवायला जर दोघांनी सुरुवात केली तर तो ताण आणखी कमी होईल. तिघांनीच सुरुवात केली तर नक्कीच ताण आणखीन कमी होईल. चौघांनी कमवायला सुरुवात केली तर नक्कीच परिस्थितीत बदल होईल. हा एकच उपाय. आता तुम्ही म्हणाल आमची मुलं लहान आहे, विषय हा परिस्थितीनुसार बदलेल. मान्य आहे मला, जर लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही मी जे आत्ता सांगितलं ते नाही करू शकत. पण बऱ्याच वेळा असं होतं की 2 भाऊ असतात, ते काम करत असतात आणि एखादा असतो तो निवांत असतो. त्याला ते समजलेलं नसतं की आपण काय करू शकतो, आपल्याला काय जमतं, आपण कशामध्ये पारंगत आहोत, आपण 4 पैसे इकडून कसे कमवू शकतो, वाईट मार्ग नव्हे चांगल्या मार्गाने. मग हे जेव्हा असं घडेल, अशा फिलिंगमध्ये तुम्ही याल, त्यावेळी त्या सेफ झोनमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न कराल. आणि महत्त्वाचं सांगतो की हा सेफ झोन तोडण्यासाठी तुम्हाला नक्कीच वेगळा मार्ग, वेगळा म्हणजे वाईट नव्हे, पुन्हा सांगतो, वेगळा मार्ग, चाकोरीबद्धपणा हा सोडावा लागेल. थोडी का होईना रिस्क घ्यावी लागेल. ती घेतली आणि त्याच्यात तुम्ही फेल्युअर होणार नाही याचं जर मॅनेजमेंट केलं तर नक्कीच सेफ झोनच्या बाहेर तुम्ही पडून तुमची परिस्थिती जी आहे ती अपग्रेड करू शकता. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की त्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी तुमचा एक विचार दृष्टिकोन जो आहे तो थोडासा बदला. माझं साधं अगदी म्हणणं आहे, आजचा एक दिवस तुमचा जो आहे तो कशासाठी गेला, काय आला तो तसा गेला, अशी परिस्थिती असेल तर खडबडून जागे व्हा. काहीतरी तुम्हाला जे जमेल ते. म्हणजे आता मी सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो म्हणजे काय, थोडक्यात की मोबाईल आहे, काही लोकांना काही रील्स बघायला आवडतात, तसं मला हे असं सर्च करायला आवडतं की कुठं कोणी काय केलं, म्हणजे कशी काय प्रगती केली हे बघायला नक्की आवडतं. पहिल्यापासून मी बघतो ते. आता हे चॅनल चालू केला म्हणून नव्हे, पहिल्यापासून आवडतं. एक आज उदाहरण मला बघायला मिळालं. एकाची मुलाखत मी बघितली. आता तो कंटेंट मला डायरेक्ट घ्यायचा नाही, कारण ज्यांनी तो बनवला कंटेंट ते महाराष्ट्रामधले चांगले पत्रकार आहेत, नावाजलेले पत्रकार आहेत, आणि त्यांनी त्या एका तरुणाची मुलाखत घेतली. आता त्या मुलाखतीमध्ये त्यांनी समोर तरुण बोलत होता, त्याने ती परिस्थिती समजून सांगितली की माझ्यावर काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यातून मी कसा बाहेर पडलो. एका वाक्यात तुम्हाला सांगतो की त्या तरुणाची परिस्थिती अशी झाली होती, 10 लाख डोक्यावरती कर्ज आणि तेही 10% व्याजाने घेतलेलं कर्ज 10 लाख, ते परतफेड करून त्याने आज जो एक लेवल गाठलाय तो 70 लाख त्याचा टर्नओव्हर झाला त्या एका बिझनेसचा, एका ब्रँचचा. काय केलं त्याने नेमकं, तुम्हाला सर्च करा. थोडंसं मी तुम्हाला हिंट म्हणून देतो, मला कंटेंट दुसऱ्याची घ्यायची गरज वाटत नाही आणि मला ते घेणं आवडत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल पहिल्यापासून व्हिडिओ जे आहेत ते विदाऊट स्क्रिप्टेड असतात. म्हणजे समोर काहीतरी ते काय म्हणतात त्याला,
टेलिप्रॉम्प्टर वगैरे असा लावून ते वाचून ते सांगत बसणे हे मी करत नाही. पण ते वाचनात आलं ना तर ते तुम्हाला मी सांगू शकतो, एवढं तर मी नक्कीच, म्हणजे तेवढं आहे आपल्याकडे. तर त्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की 10 लाखाचं कर्ज, 10 लाख रुपये 10% घेतलेलं कर्ज, म्हणजे महिना 10% म्हणजे बँकाचा व्याजदर दर साल दर शेकडा तसा टाईप नव्हे, 10% महिना अशा प्रकाराने 10 लाखाचे किती होतात आणि काय होतात, किती मोठी रिस्क ती बघा. त्या व्यक्तीने, त्या तरुणाने काय केलं ते छोटंसं काय ते म्हणतात, कोरोना काळाच्या आधी मला वाटतं, माझी सिक्वेन्स काही चुकत असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ किंवा मिळेल ती बातमी बघू शकता, थोडं सर्च करा. पण स्टोरी त्याची अशी आहे की त्या तरुणाने ते काय म्हणतात ते बर्गर पिझ्झा वगैरे किंवा हे असं टाईपचं काहीतरी कॅफे टाईपचं असं त्याने एक छोटंसं हॉटेल वगैरे काय उभं केलं. ते काहीतरी कोरोना काळामध्ये चाललंच नाही, म्हणजे ते 10 लाखाचं कर्ज वगैरे त्या डोक्यावरती होतं. म्हणजे शून्य परिस्थिती नव्हे, -10 लाख अशा परिस्थितीमध्ये तो माणूस आला. काय करेल अशा परिस्थितीत. पण त्यानंतरही त्याने एक डोकं लावलं, साधं सिंपल, एक छोटीशी किटली घेतली, किटली चायवाला. म्हणजे आता थोडंसं तुम्हाला म्हणजे असा तो शब्द उच्चारल्यामुळे काहीतरी वेगळ्या अँगलकडे जाऊ नका, चायवाला म्हटल्यामुळे. तर त्याने चालता बोलता चहा अशा टाईपचा काहीतरी बिझनेस स्टार्ट केला. 30 लिटर काहीतरी काय 10 लिटर असेल, म्हणजे एक कॅन कितीचा असतो ते मलाही माहीत नाही, त्यात त्याने डिटेल सांगितलं आहे. जवळजवळ एक काहीतरी 200-300 कप चहा वगैरे जे आहे ते त्याच्यामध्ये होईल अशा प्रकारचा तो चहा त्याच्यामध्ये त्याने भरला. स्वतःची बाईक होती, तो अशा ठिकाणी फिरायचा ज्या ठिकाणी कुठेही म्हणजे अशा प्रकारचा स्टॉल नाही किंवा चहा पोचवण्याची व्यवस्था नाही, आणि तो चालता बोलता चहा म्हणून त्याने चहा विकला. तो 3-4 रुपये काहीतरी 6 रुपये अशा टाईपने विकला, आणि त्यानंतर त्याने प्रत्येक दिवशी त्याला 1000-1200 काहीतरी त्यामधून मिळायचे. असं करत 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 त्याने पुन्हा भरारी घेतली. त्यामध्ये स्ट्रगल आहे, म्हणजे मी हे सांगतो म्हणजे एवढी स्टोरी लगेच फ्लॅशबॅकसारखी तुम्हाला सांगून मोकळा झालो, त्याच्या आयुष्यात एवढं झालं, असं झालं, एकदम बेस्ट असं नाही. तर त्या स्ट्रगल करत करत त्याने काय फेस केलं असेल, त्याच्या मनात अनेक वेळा फेल्युअर झाल्यानंतर काय विचार आले असतील, हे त्याने तिथे मांडलेलं पण आहे. पण सर्च करा, थोडीशी मेहनत तुम्ही पण घ्या. म्हणजे मी एवढं सांगतोय म्हणून ते ॲज इट इज कंटेंट मला सांगण्याची इच्छा नाही, पण विषयाला धरून होतं म्हणून थोडासा त्याचा ओझरता का होईना उल्लेख मला इथं करावा वाटला म्हणून सांगतोय. त्यानंतर त्याने पुन्हा त्या पद्धतीचं ते काय पिझ्झा बर्गर अमुक तमुक हे आणि कॅफे चहा कॉफी वगैरे वगैरे हे चालू केलं. पुण्यामधली गोष्ट आहे, आणि ते एका ब्रँचचे 4 ब्रँच केल्या आणि 70 लाख रुपये त्याचा टर्नओव्हर आहे आज. त्याने स्वतः सांगितलं. ते 10 लाख फेडले का, त्या पत्रकाराने विचारलं. हो, कधीच फेडले. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की किती 2020 साली मला वाटतं 19-20 साली कोरोना आला, त्यानंतर आज 25 वर्षे 2025 साल चालू आहे. 5 वर्षामध्ये माणसाने त्या तरुणाने काय उलाढाल कुठून कुठे नेली ते सांगा, त्याचा विचार करा. म्हणजे हे असं असतं, ह्याला म्हणतात सेफ झोन तोडणे, ब्रेक करणे. म्हणजे लगेचच आता तुम्ही टक्केवारीने पैसे काढा, टक्केवारीने लगेच व्याजाने पैसे काढून अमुक अमुक करा, तसं मी तुम्हाला कधीही सजेस्ट करणार नाही. पण किमान अगदी छोटी का होईना जर सुरुवात तुम्ही करत असाल तर नक्कीच करा. जे जमेल ते करा. जगात बोलणाराची, जगात काम करणारची माती पण विकते हो. ते म्हणतात ना, आपल्याकडे म्हण आहे तशी. तर तुमचं काय विकणार नाही. अहो साधं काय, तुम्हाला अगदी चांगला चहा बनवता येतो, बोलता बोलता म्हणतो अरे मी चहा खूप चांगला बोलतो, विका. म्हणजे असे सांगणारे तुम्हाला काही मी पहिला भेटलो असं नाही, बरेच जण आहेत. मला ड्रॉइंग चांगली येते, काढा आणि ती दाखवा लोकांपर्यंत. म्हणजे ड्रॉइंगचा विषय निघाला म्हणून मी आता इथे नाव घेत नाही, पण एक यूट्यूबर असा आहे की तो एक म्हणजे ओरिजिनली म्हणतात ना, तो आर्टिस्ट आहे, चित्र काढतो. त्याने यूट्यूब चॅनल केला, म्हणजे सुरू केला. अगदी लहान मुलगा होता तो, पण त्याने तो यूट्यूब चॅनल चालू केला, चित्र काढायचा आणि तो लोकांना दाखवायचा. हे बघा मी आज असं असं पेंटिंग केलं, हे असं असं माझा ब्रश मी वापरतो, हे असे पेन्सिल वापरतो, असे हे पेन वापरतो. हे असे साधे साधे व्हिडिओ, पण त्याने ते पेंटिंग दाखवत आज तो कंटिन्युअसली तो व्हिडिओ बनवत राहिला त्या पेंटिंगवरती. म्हणजे स्केचेस बनवत आज तो भारतातला टॉपमोस्ट रँकमधला यूट्यूबर बनला आहे. फॅन फॉलोइंग त्याची कशामुळे झाली? त्या चित्रांमुळे. चित्र खरंच चांगले आहेत, मी बघितलंय म्हणून सांगतो. आता सांगा,
म्हणजे आज महिना तो 25-30 लाख रुपये कमवतोय. काय केलं त्याने? म्हणजे फक्त स्वतःमधलं पोटेन्शियल जे आहे ते यूज केलं हो, बाकी काय. पण ते कन्सिस्टंटली करत राहिला. अशी मी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो, नाव न घेता सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा ते ऐकले असतील. आणि महत्त्वाचं सगळ्यात आता, सेफ झोन हा जो आहे तो एज बॅरियर ठेवत नाही. पुन्हा रिपीट करतो मी, सेफ झोन जो आहे, फायनान्शियल सेफ झोन जो आहे तो एज बॅरियर मानत नाही, ठेवत नाही. काय याचा अर्थ? तर तुम्ही कुठल्या एजमध्ये आहात आणि काय करू शकता याला बॅरियर नाही, याला कुठलंही बंधन नाही. लहान मुलंसुद्धा आज अनेक चमत्कारिक कामं करतात आणि काय म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी तुम्हाला सांगतोय खूप काही करून जातात. आणि तसंच वयस्कर झालेली हेनरी फोर्ड हे नाव ऐकलं असेल. फोर्ड गाडी आपली आहे. कधीतरी तुम्ही त्या ह्याच्यावरती जाऊन त्यांची हिस्ट्री वाचा किंवा त्यांच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवलेत. त्यांनी फोर्ड गाडी बनवताना काय मेहनत घेतली, कधी घेतली, म्हणजे हे सगळं तुमच्या लक्षात येईल की खरंच एज इज द नंबर. म्हणजे तुम्ही कुठल्याही एजमध्ये असा काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि जर अशी कंडिशन असेल की सध्या तुम्ही काहीच करत नसाल तरीसुद्धा घाबरू नका. पण इथून पुढं आजपासूनचा तरी किमान वेळ हा यासाठी द्या की मी काय करू शकतो, हा एक प्रश्न तुम्ही आज विचारा स्वतःला, बस. बाकी काही नाही. म्हणजे 10 कामंसुद्धा करू नका, एकच काम. अगदी तुम्हाला वाटेल की एक क्षुल्लक काम आहे पण मी हे करू शकतो, एवढं जरी वाटलं तर ते काम करायला स्टार्ट करा. पण त्याच्यातून अर्थार्जन कसं होईल, पैसा कसा मिळवता येईल यासाठी स्टार्ट करा. म्हणजे फक्त काम करा असं नको. माझा उद्देश मी पहिल्यापासून सांगितलं आहे की आपलं थोडंसं मध्यमवर्गीय गरीब माणसाचं स्टँडर्ड जे आहे ते वाढलं पाहिजे. कन्सिस्टंटली काम करा, त्याच्यामध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न करा, ते बॅरियर तोडण्याचा प्रयत्न करा सेफ झोनचं. एक मला वाटतं राखी आणि अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आहे, मला वाटतं शक्ती वगैरे की काय आठवत नाही मला, पण बहुतेक. तर त्या पिक्चरमध्ये सहज ती राखी जी आहे त्या समोरचा अपोजिटला कोणीतरी आहे म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या, तर तिथून ती जॉबलेस होते. म्हणजे तिथून ती काढली जाते, तिच्यावरती ब्लेम केला जातो की तू इथली माहिती जी आहे ती त्या समोरच्या व्यक्तीला प्रोव्हाइड करते वगैरे म्हणून ती. आणि मग एका हॉटेलमध्ये ती त्या अमिताभ बच्चनला भेटते. तर अमिताभ बच्चन विचारतो आजकाल क्या कर रही हो, म्हणजे साधा प्रश्न विचारते. त्यावेळी तिचं उत्तर असं आहे कुछ नाही. तर तो म्हणतो कुछ नाही. हां. तर त्यावर ती काय म्हणते माहिती आहे, जो कुछ नहीं करते वो कमाल करते हैं. हा डायलॉग आहे. म्हणजे हे मुद्दाम मी का सांगितलं, जो कुछ नहीं करते वो कमाल करते हैं. म्हणजे असं आहे की तुमचं जेव्हा पोटेन्शियल तुम्ही ओळखाल, आत्तापर्यंत काही केलं नाही असं थोडा वेळ गृहीत धरलं, पण जेव्हा तुमचं तुम्ही पोटेन्शियल ओळखाल आणि ते स्टार्ट कराल आणि त्यात तुम्ही जर ग्रोथ करायला सुरुवात कराल ना, कमाल कराल. बस मला वाटतं एवढी एनर्जीत बस झाली, तुम्ही करा आणि स्टार्ट करा, एवढी मी अपेक्षा आणि इच्छा बाळगतो तुमच्याकडून आता. पण सेफ झोन जो आहे तो तोडा आता, बस झालं. कारण हे अगदी मोठी लोकंसुद्धा आता सांगायला लागली की देश आपला गरीब होत चालला आहे. देश सोडा, थोडा वेळ राज्य सोडा, पण स्वतः पण आपण गरीबच होत चाललो आहे का? आपली अपग्रेड व्हायचं, लाईफस्टाईल व्हायचं बाजूला राहायला आपण डाऊनग्रेडकडे चाललो आहे का? एवढा तरी किमान स्वतःपुरता ती विचार करा आणि काम स्टार्ट करा. जे तुम्हाला जमतं, जे तुम्हाला योग्य वाटतं, फक्त वाईट काम कुठलंही करू नका. कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी करा, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्या वेळी आला असाल तर नक्कीच न विसरता चॅनल सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर अगदी मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ इतरांबरोबरही शेअर करा. ज्यांना तुम्हाला इन्स्पायर करावं वाटत असेल त्यांच्यासाठी सुद्धा थोडाफार तो इन्स्पायरेशनल असा थोडा व्हिडिओ वाटेल. तर थांबतो इथे. पुढचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह घेऊया. काहीतरी वेगळे प्रश्न असतील, काही आणखीन तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तेही कमेंट बॉक्समध्ये लिहित चला. अगदी म्हणजे रिस्पेक्ट देऊन सांगतो की तुम्हाला नक्कीच निराश होणार नाही. त्यावरती नक्कीच माहिती नसेल, मला एखादा विषय नवीन मिळाला तरी त्यावर मी माहिती घेऊन नक्कीच तुमच्या पुढे येईन, हे 100%. धन्यवाद.